आई तुळजाभवानी. मग अशी जसं सांगितलं गेलं तसं ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं हे देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्या युगपुरुषानं स्वराज्याचं हे देखणं स्वप्न साकार केलं, प्रत्यक्षात उतरवलं, ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या नंतरच्या काळात ज्या धर्मपुरुषानं हे स्वराज्य आपल्या समर्थ खांद्यांवर झेललं, पेललं आणि समर्थपणे पुढच्या पिढीकडे सुपूर्द केलं, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि नंतर पुढच्याच काळात त्याच धर्माची महती अमेरिकेसारख्या देशात जाऊन हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान, हिंदू धर्माची पताका राष्ट्रभर, महाराष्ट्रभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील फडकावणारे तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद या सर्वांच्या स्मृतींना सर्वप्रथम आदरांजली वाहतो. एकदा फक्त माझ्या मागून म्हणा, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा. मी म्हटलं होतं की माझ्या मागून फक्त म्हणा की राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचं. मुळात विजय असो हे शब्द आपसूक तुमच्या तोंडून का बाहेर पडले, याच कारणाचा शोध घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. गेल्या 450 वर्षांपासून ज्या शब्दांनी आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आहे, ज्यांचा जयघोष केला तर आपल्या तोंडातून आपसूक विजय असो, जय जयकार असो असे शब्द बाहेर पडतात, असे महात्मे या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले. हे नररत्न महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेले. या सर्व नररत्नांना आदरांजली वाहण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. ज्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्याविषयी आता इथे छान छान मनोगत व्यक्त झाली, त्यांच्या काळाची जर आठवण झाली तर साधारण 14व्या-15व्या शतकापासूनच महाराष्ट्राच्या या धर्तीवर, खरं तर त्या काळात महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता, पण आपण त्याला रूढ अर्थाने महाराष्ट्र मी पूर्ण आता व्याख्यानात म्हणणार आहे. तर या महाराष्ट्राच्या धर्तीवर अनेक सुलतानांनी, अनेक शाह्यांनी आक्रमणं केली. हा प्रदेश आपल्या घोड्यांच्या टापांखाली दडपून टाकला. 14व्या, 15व्या, 16व्या शतकापर्यंत सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराचं स्तोम माजलेलं होतं. आसमानी संकटांसोबत सुलतानी संकटांनी सर्वांच्या जीवनाची दैना केलेली होती. कुणीही यावं, गावात घुसावं आणि शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान करावं. कुणीही यावं, गावात घुसावं, मंदिरात जावं, मूर्तींची विटंबना करावी आणि अंगावरची दागदागिने लुटून न्यावे. कुणीही यावं, गावात शिरावं आणि दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींना घोड्यावर टाकून बाहेर पडून जावं. अशा अन्याय आणि अत्याचाराच्या जुलमी त्रासात तत्कालीन जनता भरडली जात असताना जनतेच्या मनात स्वराज्य, स्वातंत्र्य, स्वत्व असे विचार देखील येत नव्हते. फक्त मरण्यासाठी जगायचं आणि मरता मरता जगायचं, एवढंच काय ते त्या काळचं जीवन. आणि त्या काळात 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील 5000 मनसबदार लखुजी राजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी एका लेकीनं जन्म घेतला. विचार करा, 1598 आजच्या जवळपास 400 वर्षांपूर्वी ज्या वेळेस या लेकीचा जन्म झाला त्यावेळेस लेकीच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं आणि लखुजी राजे जाधव यांनी त्यांच्या पूर्ण सरदारकीच्या प्रदेशामध्ये हत्तीवरून साखर वाटली. आणि आज 400 वर्षानंतर फक्त मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भातच स्त्रीभ्रूणाची हत्या केली जाते. तर 400 वर्षांपूर्वीचा तो काळ आणि आज 21व्या शतकात आपण स्वतःला विकसनशील देश आणि येणारी महासत्ता होऊन संबोधतो. नेमके आपण कुठे आहोत हा विचार यावेळी आपण सर्वांनी करणं भाग पडतं. त्यावेळी 400 वर्षांपूर्वी श्री जन्माचं स्वागत करण्यात आलं आणि लेकीच्या स्वागताने सुरू झालेला हा प्रवास हळूहळू दिवसेंदिवस लेकीचे हट्ट पुरवण्यात लखुजी राजे जाधव गर्क झाले. ज्या काळात लहान मुली टिकली बांगडीसाठी हट्ट धरतात त्या काळात ही छोटीशी जिजा तलवारीसाठी हट्ट धरायची. ज्या काळात लहान मुलं आणि मुली आपल्या बाबांच्या पाठीवर बसून बडे बडे घोडा खेळतात त्या काळात जिजाऊंनी आपल्या वडिलांकडे घोडेबाजी शिकण्याची, चालत्या घोड्यावर रपेट कशी करायची हे प्रशिक्षण घेण्याची मागणी केली.
ज्या काळात लहान मुली बाहुला आणि बाहुलीचं लग्न लावून भातुकलीचा खेळ खेळण्यात धन्यता मानतात, त्या काळात त्या वयात या जिजाने आपल्या वडिलांकडून लष्करी शिक्षण मिळण्याची व्यवस्था कशी करता येईल याची मागणी केली. लखुजी राजे जाधव यांच्या दरबारात यांच्या सदरेवर बसताना न्यायदान कसं करावं, लष्करी शिक्षण कसं मिळवावं, किल्ले बांधणीचं शास्त्र नेमकं काय आहे, राजकारणात नेमक्या काय काय मेख असतात, हे सगळं शिकून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बुधभूषण या ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या सगळ्या गुणांचं वर्णन केलेलं आहे, एक आदर्श राज्यकर्ता होण्यासाठीच्या त्या सगळ्या गुणांचं अवलंब आपल्याला कसा करता येईल हा विचार त्या बालजिजाने आपल्या त्या लहानग्या वयात केलेला होता. बोलता बोलता जिजा 7-8 वर्षांची झाली आणि तत्कालीन प्रथेनुसार 8व्या-9व्या वर्षीच तिच्या विवाहासाठी योग्य वर शोध मोहीम सुरू झाली. आता जिजाचा एकंदरीत 8-9 वर्षाचा प्रवास पाहता फक्त सिंदखेड राज्यातच नव्हे तर आजूबाजूच्या प्रदेशात देखील लखुजी राजे जाधवांची कन्या ही एवढी पराक्रमी आहे, शूर आहे, धाडसी आहे, वीर आहे, हळूहळू हा विचार सगळीकडे पसरला होता. आणि अशा वेळेस त्यांचेच मित्र असणारे वेरूळचे सुभेदार त्या काळातले मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्यासोबत त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करावा का असा प्रस्ताव मांडला आणि बोलता बोलता विवाहाची बोलणी देखील सुरू झाली आणि येत्या काही दिवसात त्यांचा विवाह देखील संपन्न झाला. शहाजी राजे भोसले परिवार म्हटला तर वेरूळचा एक पराक्रमी परिवार. त्यांना देखील अतिशय कमी वयात 5,000 मनसबदारी त्या काळात मिळालेली होती. पण कधी आदिलशाहीच्या दरबारात, कधी कुतुबशाहीच्या दरबारात, तर कधी निजामशाहीच्या दरबारात अशी त्यांची फिरस्ती होती. स्थायित्व त्यांच्या स्थायी नव्हतं. आणि ज्या वेळेस त्यांचं लग्न मासाहेब जिजाऊ यांच्या सोबत झालं त्यावेळेस जिजाऊंनी आपल्या नवऱ्याच्या रूपानं एक स्वप्न पाहिलं. आजूबाजूची परिस्थिती पाहत असताना त्यांच्या मनात जो विचार डोकावलेला होता की आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी स्वतःचं स्वराज्य का असू नये, आपल्या नवऱ्याच्या माध्यमातून आपण स्वतःचं राज्य का निर्माण करू नये हा विचार त्यांच्या मनात डोकावला. शहाजी राजांकडे त्यांनी तो बोलून दाखवला आणि शहाजी राजे देखील बोलते झाले. शहाजी राजांनी याच्या आधी केलेल्या आपल्या पराक्रमाची महती तोपर्यंत त्यांना सांगितलेली होती आणि त्यांचा विवाह होण्याच्या आधीच 2 वेळा मराठेशाही निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः शहाजी राजेंनी केलेला होता. पण तत्कालीन राजकारणामुळे तो अयशस्वी झालेला होता. पण पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल स्वराज्य निर्माण करण्याचा तर तो शहाजी राजे यांनी केलेला होता. म्हणून त्यांना स्वराज्य संकल्पक म्हणून आज देखील ओळखलं जातं. स्वराज्य संकल्पक शहाजी राजांकडून जरी हे स्वप्न पूर्ण झालं नाही तरी येत्या काळामध्ये आपल्याकडून, आपल्या मुलाकडून हे स्वराज्य निर्मितीचं स्वप्न आपण निश्चितच पूर्ण करू हा ध्यास मनाशी बाळगणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याचं हे स्वप्न त्या वेळेपासून पाहून ठेवलेलं होतं. आणि आपल्या येणाऱ्या अपत्याच्या माध्यमातून हे स्वराज्य निर्मितीचं स्वप्न आपण निश्चितच आकाराला आणू हा विश्वास त्यांनी आपल्या मुलाच्या जन्माच्या आधीच मनाशी खुणगाठ बांधून निश्चित केलेला होता. हळूहळू वाढत्या वयासोबत पुढच्या काळामध्ये त्यांच्या दोघांवरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. 2 वेळा मराठेशाहीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा शहाजी राजांच्या मनात असा काही विचार डोकावू नये म्हणून आदिलशाहीच्या सरदारांनी योग्य ती खबरदारी आधीच घेतलेली होती. आणि जर या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, सह्याद्रीच्या प्रदेशात जर हा शहाजी इथेच राहिला तर पुन्हा एकदा कधीतरी याच्या मनामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची खुमखुमी निर्माण होईल. स्वराज्याचा वारा याला या सह्याद्रीच्या वाऱ्यासोबत जर लागला तर पुन्हा स्वराज्याची ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही हा विचार आदिलशाहीच्या मनात आला. आणि म्हणून सह्याद्रीपासून याला लांब कसं ठेवता येईल म्हणून राजकारण सुरू झालं. आणि आदिलशाहीकडे गेल्यानंतर त्यांना सह्याद्रीपासून लांबवर असणाऱ्या बंगळुरूची, आज आपण ज्याला बंगलोर म्हणतो, ती जहागिरी देण्यात आली आणि सोबत पुण्याचा काही प्रांत देखील देण्यात आला. स्वराज्यापासून दूर जाऊन त्यांच्या मनातनं स्वराज्य निर्मितीचा विचार नाहीसा होईल आणि ते आपल्याच नेहमीच्या चाकरीत गुंग होतील असं राजकारण त्यावेळेस करण्यात आलं. पण त्याच वेळेस राजमाता मासाहेब जिजाऊ या गरोदर होत्या. धामधुमीच्या काळात बंगळुरू या ठिकाणी त्यांनी राहणं धोक्याचं होतं. म्हणून शहाजी राजांनी निर्णय घेतला
की राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना गरोदरपणातच महाराष्ट्रात जुन्नर जिल्ह्यात शिवनेरी या किल्ल्यावर हलवण्यात आलं. पुढे आपल्याला माहिती आहे 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांच्या उदरी स्वराज्याचं स्वप्न साकार करणाऱ्या नरवीर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनच माँसाहेब जिजाऊ यांनी आपल्या मनाशी पक्की केलेली खुणगाठ त्यांना पुन्हा एकदा आठवली आणि आपल्या स्वराज्य निर्मितीचं स्वप्न त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा उचंबळून आलं. आजूबाजूची परिस्थिती दिवसेंदिवस आणखीन भयावह होत होती. असत्याचा, अधर्माचा सगळीकडे हाहाकार उडत होता. सामान्य जनता या सर्व 5 शायांच्या गोड्यांच्या टापाखाली भरडली जात असताना कधीतरी तर आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेने, या विचाराने सर्वसामान्य जनता ही परमेश्वराकडे आस लावून बसलेली होती. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मान्यम सृजाम्यहम. यानुसार ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर अन्याय, अत्याचार, अधर्म वाढतो त्या वेळेस कधी ना कधी एखाद्या महापुरुषाचा जन्म होतो आणि सर्वसामान्य जनतेची याच्यातनं सुटका होते. हा त्या काळातला विचार माँसाहेब जिजाऊंच्या मनात त्यावेळेस डोकावला आणि हाच महापुरुष दुसऱ्याच्या घरात का म्हणून जन्मेल? आपल्याच पोटी जन्मलेल्या आपल्या लेकराकडून हे महान कार्य आपण का करून घेऊ नये? म्हणून त्यांनी आपल्या बाळाला अगदी बालवयापासूनच आदर्श राज्यकर्ता बनण्यासाठीचे संस्कार आणि शिक्षण द्यायला सुरुवात केली. लष्करी शिक्षण, राजकीय शिक्षण, भाषेचं शिक्षण, न्यायदान कसं करावं याचं शिक्षण, या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे खास तज्ज्ञ मंडळी होती. त्या मंडळींकडून त्यांनी ते शिक्षणाची सोय करून घेतली होती. जरी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराजांचे गुरु कोण या विषयावर वाद सुरू असेल तरी एक निश्चित विधान मी या ठिकाणी करू शकतो की महाराजांचे गुरु नेमके कोण असतील यावर जरी वाद असला तरी महाराजांच्या पहिल्या गुरु मात्र राजमाता माँसाहेब आहेत, याबद्दल कुठेही वाद असता कामा नये. माँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बालशिवांचं शिक्षण तर सुरू होतच, पण शिक्षणाला जर संस्कारांची जोड असेल तर त्या शिक्षणाला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होतो. आणि म्हणून माँसाहेब जिजाऊंनी अगदी बालपणापासूनच बालशिवाच्या मनावर स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा आणि स्वत्वाची जाणीव निर्माण करण्याचे संस्कार त्यांच्या मनावर रुजवले. बालशिवांच्या मनावर त्यांनी रुजवलं, अरे शिवा, हा देश आपला, हा सह्याद्री आपला, ही माती आपली, या मातीसाठी लढणारं ही माणसं आपली, ह्या लढणाऱ्या माणसांच्या हातातली शस्त्र आपली, सांडलं जाणारं रक्त आपलं, ज्यांच्यासाठी रक्त सांडलं जात आहे, ज्यांना आपण मारतोय ती माणसं देखील आपली. पण मग राज्य आपलं का नाही? आपण रक्त सांडतोय, आपल्याच माणसांशी लढतोय, पण विजय मात्र दुसऱ्याचा होतोय. हे कुठेतरी थांबायला हवं आणि रक्त न सांडता स्वराज्यातली जनता सुखी कशी होईल, लोककल्याणकारी राज्य कसं निर्माण करता येईल, स्वराज्य आणि त्यातून पुढे सुशासन कसं निर्माण करता येईल याविषयीचे संस्कार माँसाहेबांनी बालशिवांच्या मनावर रुजवायला सुरुवात केली. कोणीतरी मगाशी सांगितलं की लहानपणापासून त्यांना रामायणातल्या आणि महाभारतातल्या कथा सांगायला सुरुवात केली. कथा सांगताना जिजाऊंनी एक गोष्ट कटाक्षानं पाळली. कथा सांगताना त्यात अन्यायकारी रावण आणि त्यावर विजय मिळवणारे प्रभू श्रीरामचंद्र, अन्यायकारी कौरव आणि त्यांच्यावर सत्याच्या आणि धर्माच्या बाजूने विजय मिळवणारे पांडव, अशाच कथांची सांगड घातली जेणेकरून महाराजांच्या मनामध्ये अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होईल. न्यायदान करताना कुणालाही जवळचं आणि कुणालाही लांबचं करायचं नाही आणि शासन करताना देखील कुणालाही लांबचं आणि जवळचं करायचं नाही, हा विचार त्यांनी त्या काळापासून शिवबांच्या मनावर रुजवलेला होता. शिवबांच्या मनावर स्वराज्याचे हे विचार देत असताना माँसाहेब जिजाऊ एकदा पुन्हा बंगळूरला गेल्या होत्या आणि बंगळूरला ज्या महालात त्यांचं वास्तव्य होतं त्या महालाच्या समोरच एक रंगमहाल होता. बालशिवबा एकदा खेळता खेळता रंगमहालात गेले. रंगमहालात एका नर्तिकेचं नृत्य सुरू होतं.
तेवढ्या वेळात जिजाऊंच्या लक्षात आलं की महाराज आपल्या कक्षात नाहीत. बाल शिवबा नेमका कुठे गेला? जागा नवीन आहे, राज्य नवीन आहे, म्हणून शोधाशोध सुरू झाली. आणि बऱ्याच वेळानंतर कोणाच्या तरी लक्षात आलं की बाल शिवबा रंगमहालात आहे. जिजाऊंना ज्यावेळेस ही गोष्ट समजली त्यावेळेस त्यांच्या अंगाचा तीळ पापड झाला, प्रचंड संताप त्यांच्या अनावर झाला. आणि बाल शिवबांना त्यांनी जवळ घेऊन सक्त शब्दात ताकीद दिली, जर तुम्हाला हा रंगमहालातच राहायचं असेल, ज्या नर्तिकेच्या पायाला घुंगरू बांधून तुम्ही तिचं नृत्य पाहण्यात धन्यता मानत असाल, तर आणा ते घुंगरू, आम्ही आमच्या पायांना बांधतो आणि तुमच्या समोर नृत्य करतो. या शब्दांनी बाल शिवबांच्या मनावर प्रचंड आघात झाला. आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि येणाऱ्या आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही राजमहाल सोडून या रंगमहालात ते गेले नाही. मुळात त्यांनी जे जे दुर्ग बांधले नंतरच्या काळात कुठेही रंगमहालाची सोय करण्यात आलेली नव्हती. त्यांच्या दुर्गांवर कीर्तनं झाली पण नर्तनं मात्र नंतर कधीच झाली नाहीत. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी यांना त्या काळात दिला. पुढच्या काळात मासाहेबांसोबत पुण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी म्हणून बंगळूरहून बाल शिवबा आणि मासाहेब जिजाऊ पुण्यात दाखल झाले. बंगळूरची जहागिरी शहाजीराजे भोसले आणि त्यांचे मोठे सुपुत्र संभाजीराजे सांभाळत होते. पुण्यात ज्यावेळेस मात्र हे आले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की पुण्याची जहागिरी ज्यावेळेस आपल्याला देण्यात आली त्यावेळेस त्या जहागिरीत जहागिरी करण्यासारखं मुळात काही शिल्लकच नाहीये. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं होतं. मुरार जगदेव नावाच्या एका त्यांच्या आदिशाहीच्या सरदारानं पुण्याच्या वस्तीवर गाढवांचा नांगर फिरवलेला होता. एक पहार माहिती लोखंडाची, एक उलटी लोखंडाची पहार रोवलेली होती, त्यावर एक हाडांची कवटी रोवलेली होती, काही कवड्यांची माळ रोवलेली होती, पायातल्या वाहना त्या काळातल्या उलट्या टांगलेल्या होत्या, केरसुनी उलटी टांगलेली होती आणि त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला होता, जो कोणी या भूमीवर वास्तव्य करण्याचा प्रयत्न करेल, शेती करण्याचा प्रयत्न करेल, ते अशुभ मानलं जाईल आणि त्याचा वंशाचा निर्वंश होईल. आणि या भीतीने, या अंधश्रद्धेमुळे पुण्याच्या आसपासच्या प्रदेशातील जनता देखील परागंदा झाली आणि सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात इतरत्र राहायला गेली, पण पुण्यात राहायला कोणी तयार नव्हतं. आणि अशा परिस्थितीत पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर ज्यावेळेस मासाहेब जिजाऊ या ठिकाणी आल्या, बाल शिवबांसोबत त्यांनी पुण्याची ही अवस्था पाहिली आणि त्यांच्या मनात काय करावं हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस त्यांनी सर्व जनतेला पुन्हा एकदा आवाहन केलं. गावागावात आजूबाजूच्या सह्याद्री दवंडे पिटवले की मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबा या ठिकाणी जहागिरी सांभाळण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यांनी पुन्हा एकदा पुण्यामध्ये या, राहायला या, घरं बांधा, वस्ती करा, शेती करायला सुरुवात करा, पुन्हा एकदा पुणे सुजलाम सुफलाम करूयात. सारी जनता मात्र मासाहेबांना एक प्रश्न विचारत होती, मासाहेब आम्ही तर इथे येऊ, पण आमच्याही वंशाचा निर्वंश झाला तर, या अशुभ जागेवर आम्ही आलो आणि पुढे आमच्याच पिढ्या बर्बाद झाल्या तर. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, अरे आधी मी इथे राहायला येते मग तुम्ही या. मासाहेब जिजाऊ बाल शिवबांसोबत इथे राहायला आल्या. त्या काळात लाल महालाचं बांधकाम सुरू झालं आणि सोन्याचा नांगर मासाहेब जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते त्या पुण्याच्या भूमीत फिरवला. शेती करायला सुरुवात केली, स्वतः राहायला आल्या, आपल्या सरदारांना राहण्यासाठीची घरं उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मग सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातून, कडेकपाऱ्यातून, 12 मावळ्याच्या भागातून अनेक मावळे त्या ठिकाणी राहायला यायला लागले. हळूहळू वस्ती वाढू लागली आणि बघता बघता पुण्याचं रूप बदलू लागलं. पुढच्या काही वर्षामध्ये पुण्यात एक छान छोटीशी वस्ती निर्माण झाली, गाव तयार झालं आणि शेती करायला सुरुवात झाली. छान शेतं बहरली, कणसं लगडली, कणसांना मोत्यासारखी दाणे आली. पण पुन्हा एकदा एक अस्मानी संकट उभं राहिलं. इतकं छान शेती पिकलेली असताना अचानक सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून, डोंगरातून जंगली जनावरं यायची, रानगवे यायचे, रानडुकरं यायचे, कोल्हे यायचे, लांडगे यायचे, उभं पीक उद्ध्वस्त करायचे, शेतकऱ्यांच्या पिकाची हानी करायचे. हातात तोंडाशी आलेला घास, अन्नधान्य ज्यावेळेस वाया जायचं त्यावेळेस हे शेतकरी धाय मोकळून रडू लागले आणि पुन्हा एकदा मासाहेबांकडे आले. मासाहेब तुमच्यावर विश्वास ठेवून, तुमच्यावर भरोसा ठेवून या ठिकाणी राहायला तर आलो, पण आता आम्ही नेमकं खावं काय हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे.
सुलतानी संकट सोडवता सोडवता मासाहेबांनी या अस्मानी संकटाचा देखील काय करता येईल याचा विचार करायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा गावागावात दवंडे पिटवले. जो कोणी या जंगली श्वापदांची शिकार करेल आणि शिकार करून त्यांची शेपटी आम्हाला सदरेवर दाखवायला आणेल त्याला सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं जाईल. मासाहेबांच्या या गावागावात दिलेल्या दवंडीमुळे गावागावातली अनेक करणी भांड पोरं पुढे आली. त्यांच्या स्वतःच्या शौर्यानं, मनगटातल्या सामर्थ्यानं, मनातल्या आत्मविश्वासानं आणि धिप्पाड देहानं त्यांनी कोल्ह्याच्या, लांडग्यांच्या, रानगव्यांच्या, रानडुकऱ्यांच्या शिकारी करायला सुरुवात केली. बघता बघता हळूहळू जंगली श्वापदांचा त्रास कमी झाला. एकदा तर एका रात्री असं घडलं की काही तरुण एका रानडुकराचं मोठं धूड घेऊन लाल महालासमोर आले. त्यांनी ते धूळ समोर फेकलं आणि आवाज द्यायला सुरुवात केली, मासाब मासाब बाहेर या. रात्रीचा प्रहर असल्यामुळे शांतता प्रचंड होती. तेवढ्यात एक सैनिक धावत आला आणि म्हणाला, अरे काय झालं, का ओरडतोस? तो म्हणला की काही नाही, मोठा रानडुकर मारून आणलेला आहे, मासाहेबांना दाखवायचं आहे. पहारेकराने उत्तर दिलं, अरे एवढा रानडुकर आणण्याची काय गरज होती? फक्त त्याची शेपटी आणली असती तरी तुला सोन्याचं कडं मिळालं असतं. नाही ना, काय लक्षात नाही आलं. अति उत्साहात ते धूडच त्यांनी पूर्ण उत्सून आलं. ठीक आहे, हरकत नाही. अरे पण मग सकाळी आला असतास, एवढ्या रात्रीच्या मासाहेब बाहेर कशाला येतील? तर म्हणला, अरे दिवस आहे की रात्र आहे याचं सुद्धा भान उरलेलं नाही आणि म्हणून ते आले. पण त्यांची ही बाहेरची बोलणी सुरू असताना त्यांच्या आवाजानं मासाहेब स्वतः बाहेर आल्या. मासाहेबांनी प्रसंग पाहिला, ओळखला आणि म्हणाल्या, अरे बाळा, तुझा पराक्रम पाहून आम्ही तर खुश झालेला आहोतच, पण तू सकाळी आला असतास तरी तुला सोन्याचं हे कळं मिळालं असतंच. हे ऐकल्यावर मात्र त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो म्हणाला, मासाहेब, सोन्याच्या कड्याचा मोह नाही, तुमचं दर्शन व्हावं म्हणून दिवस आहे की रात्र आहे याचंही भान राहिलं नाही, बालशिवांचं दर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी आलेलो. मासाहेबांनी विचारलं, अरे नाव काय तुझं? तो म्हणला, मासा भीमा लोहार. मासाहेबांनी भीमाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि पुढच्या काही दिवसामध्ये भीमा लोहार प्रमाणे तानाजी मालुसरे, संभाजी कावजी असे अनेक तरुण पुढे आले, सोन्याची कडे घेऊन गेली. मासाहेबांनी यातून दोन गोष्टी साध्य केल्या. एक म्हणजे शेतकऱ्यांची जाचातून सुटका केली आणि दुसरं म्हणजे स्वराज्य निर्मितीसाठी लागणाऱ्या मावळ्यांची फौज त्यांनी निर्माण केली. दुहेरी काम मासाहेबांनी या बाबतीतून केलं. बालशुभा हळूहळू मोठे होत असताना सदरेवर बसायला लागले होते, न्यायदानाचं काम करत होते आणि त्यांच्या मनावर मासाहेबांनी केलेल्या संस्कारांच्या माध्यमातून न्यायदान किती चांगल्या पद्धतीनं होतं हे पाहण्यासाठी मासाहेब देखील मागे बसत असत. सदरेवर बसलेले असताना एके दिवशी अचानक एक म्हातारा माणूस आपल्या मेलेल्या मुलीचं शव घेऊन राजसदरेवर आला. आपल्या त्या मुलीचा मृतदेह त्यांनी राजांच्या समोर ठेवला आणि धाय मोकळून रडू लागला आणि म्हणला, महाराज, जर माझ्या मुलीला दिवसाढवळे असं मारायचंच होतं तर आदिलशाही, कुतुबशाही यांच्या काळात काय होतं? ते स्वराज्य स्वराज्य म्हणतात, ते कशाला म्हणता हो? मग तुमच्याही स्वराज्य जर माझ्या लेकेबाळींचा मृत्यू होत असेल तर मग कसलं हे स्वराज्य? बालशिवांच्या मनात प्रचंड संताप या वक्तव्यानं निर्माण झाला. काय घडलंय या घटनेचा त्यांनी निश्चित अंदाज घेतला आणि बाजूला उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की ज्या कोणी या मुलीचा अन्याय अत्याचार करून खून केला आहे त्याला धरून आणा. 8-9 वर्षाचा बाल शिवाने दिलेली आज्ञा घेऊन त्यांचे सहकारी ज्यांनी हे दुर्दैवी कृत्य केलेलं होतं त्यांना पकडायला गेले. तो एका गावचा पाटील होता आणि त्यांना पकडताना बालशुभाने तुम्हाला बोलवलेला आहे, सदरेवर बोलवलेला आहे, ही जेव्हा हकीकत सांगितली गेली त्यावेळेस मोठ्या गुरमीत तो पाटील म्हणाला, कोण राजा? अरे कोण शुभा? त्या 8-9 वर्षाच्या पोराला मी राजा कशाला म्हणायचं? या गावचा पाटील मी हाय आणि ज्याला तुम्ही राजा म्हणताय ना, तो माझा भाचा आहे. सांगा त्याला की तुझ्या मामानं हे केलंय. ही बातमी घेऊन सहकारी सरदार ज्यावेळेस पुन्हा एकदा सदरेवर आले त्यावेळेस मात्र महाराजांचा संताप पुन्हा एकदा अनावर झाला. जास्त सैन्यासह त्यांनी पुन्हा एकदा त्या पाट्याला पकडण्यासाठी पाठवलं. या पाट्याला पकडून आणण्यात आलं, सदरेवर आणण्यात आलं. राजमाता मासाहेब मागून हा सगळा प्रकार पाहतायत. न्यायदान सुरू झालं. पाटलानं आपली चूक
हसत हसत मान्य केली. त्याला कुठलाही कमीपणा त्यात वाटला नाही. आणि या गोष्टीचा संताप महाराजांच्या मनात पुन्हा एकदा अतोनात वाढला. आणि महाराजांनी त्याच क्षणी आज्ञा केली की आता या क्षणी याचा चौरंगा केला जावा. चौरंगा म्हणजे हातपाय छाटणे. त्याचे हातपाय छाटून त्याला नगराच्या बाहेर सोडून देण्यात यावं. आज्ञेची अंमलबजावणी त्वरित झाली. त्याला न्याय मिळाला. पण मासाहेबांनी, मागे बसलेल्या मासाहेबांनी शिवाजी महाराजांना प्रश्न विचारला, बालशिवबाला, शिवबा, आज न्यायदान करत असताना तू रांझ्याच्या पाटलांना चौरंगा करण्याचा आदेश दिला. अरे एवढं मोठं वाईट कृत्य त्यांनी केलेलं होतं, तू त्यांचा शिरच्छेद करण्याची आज्ञा द्यायला पाहिजे होती. तू त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची आज्ञा करायला पाहिजे होती. चौरंगाकडून त्याला जिवंत कसा काय सोडला? शिवबांनी उत्तर दिलं, मासाहेब, कदाचित आम्ही चुकले असू, पण त्याचा चौरंगा याकरता केला, जर त्याला मृत्यूदंड, देहदंड दिला असता तर त्याची कहाणी आज संपली असती. पण चौरंगा करून ज्यावेळेस तो नगरात राहील त्यावेळेस येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांच्या दृष्टीस पडेल. आणि माझ्या स्वराज्यातल्या एखाद्या स्त्रीच्या पदराला जरी हात लावला तरी माझा राजा त्याचा चौरंगा केल्याशिवाय राहणार नाही. हा विचार स्वराज्याच्या जनतेच्या मनामध्ये कायमचा कोरला जाईल. हा आत्मविश्वास मनामध्ये निर्माण करण्याचं कार्य न्यायदानाच्या माध्यमातून शिवबांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्त्री दाक्षिण्य निर्माण करण्याचे संस्कार देखील मासाहेबांनी त्या काळापासून तयार केले. अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग आपल्या सर्वांना ठाऊक आहे. लाखोंची फौज घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालून आलेला होता. तुमच्या आमच्यापैकी एखाद्याची आई राहिली असती. मी ज्यावेळेस आमच्या शाळेतल्या मुलांना ही गोष्ट सांगतो त्यावेळेस त्यांना सहज सांगतो, मम्मीने जर सांगितलं असतं आपण फक्त सहलीला गेलो तरी आई म्हणते, बाळा खिडकीतून हात बाहेर काढू नको, डब्याच्या बाहेरचं खाऊ नको, कोणी दिलेलं खाऊ नको, पाणी फक्त आपलं पी, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, साधा पडला खर्चटला तरी कुठे पडलास, काय लागलं, 100 चौकशी आई करते. पण अफजल खान ज्यावेळेस स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस आपल्या या एकुलत्या एक लेकाचा त्याग करण्याची तयारी मासाहेब जिजाऊंनी केली स्वराज्यासाठी. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, भेटीला जात आहात राजे, तुमचं काही कमी जास्त झालं स्वराज्याची काळजी करू नका, स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. पण अफजल खानाला मात्र सोडायचं. आपल्या शिवबाच्या मनामध्ये आत्मविश्वास पेरत असताना त्यांनी सांगितलं की या मातेनं एक पुत्र गमावला तरी बेहतर, पण लाखो मराठी जणांचा स्वाभिमान गमावता कामा नये. तुम्ही अफजल खानाशी लढण्यासाठी जात आहात, अजिबात काळजी करू नका, तुम्ही जिंकून परत याल हा विश्वास तर आहेच. पण यदा कदाचित काही झालं तर अपयश आलं तरी मनाला वाईट वाटून घेऊ नका. पुढे अफजल खानाच्या भेटीत काय काय प्रसंग झाला हे एखाद्या वेळेस आपण शिवजयंतीच्या वेळेस निश्चिंतपणे बोलूया. पण अफजल खानाच्या मृत्यूनंतरची कथा अशी आहे की अफजल खानाचा वध झाल्यानंतर संभाजी कावजी यांनी अफजल खानाचं शीर कापून आणलं. मासाहेब जिजाऊंच्या समोर हे शीर सादर करण्यात आलं आणि मासाहेब जिजाऊंना हे शीर दाखवल्यानंतर आपल्याला मोठं बक्षीस मिळेल, मासाहेब हातातली अंगठी काढून देतील आणि शाबासकी देतील असा विचार त्या सैनिकांच्या मनात आला. मासाहेबांच्या समोर ज्यावेळेस त्या अफजल खानाचं शीर सादर करण्यात आलं त्यावेळेस मासाहेबांचे शब्द होते, अरे कशाला त्याचं शीर इथे आणलंस? अफजल खान मेला, त्याच्याशी आपलं वैर संपलं. आपलं वैर त्या माणसाशी नव्हतं, त्याच्यातल्या वाईट विचारांशी होतं. त्याचे वाईट विचार संपले, आपलं वैर संपलं. त्याच्या मृतदेहाची यथोचित विल्हेवाट लावा आणि सन्मानपूर्वक त्याचं दफन करा. आज देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी जर आपण गेला तर अफजल खानाची कबर आपल्याला तिथे पाहायला मिळेल. अफजल खानाच्या नावानं बनवलेला बुरुज आजही प्रतापगडावर आहे. कधी गेलात तर आपल्याला निश्चित पाहता येईल. पुढच्या काळात जवळपास 350 वर्षानंतर कारगिलच्या युद्धानंतरचा प्रसंग आहे. एका मेजर जनरलने एका आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं होतं, ज्यावेळेस पाकिस्तानातून काही दहशतवादी भारतात आलेले होते आणि भारतीय जवानांनी त्यांचा खात्मा केलेला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस युनोच्या न्यायालयात ही गोष्ट गेली त्यावेळेस मात्र पाकिस्तानने हात वर केले आणि सांगितलं की मुळात ही माणसं आमची नाहीतच, आम्ही का म्हणून स्वीकारायची. त्यावेळेस भारताच्या सैनिकांनी या मेजर जनरलच्या आदेशाने त्या पाकिस्तानी सैनिकांच्या मृतदेहांची यथोचित विल्हेवाट लावली आणि त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की हे संस्कार आम्हाला मासाहेबांनी दिलेले आहेत.
माँसाहेब जिजाऊ यांनी आपल्या अशा संस्कारातून छत्रपती शिवरायांच्या मनावर स्वराज्याचं कोरलेलं बीज दिवसेंदिवस फुलत होतं, वाढत होतं, रुजत होतं. म्हणता म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. वयाच्या 50शीकडे झुकत असताना महाराजांनी अनेक किल्ले जिंकल्यानंतर या सर्व राज्याला एक मूर्त रूप प्राप्त व्हावं म्हणून महासाहेबांनी त्यांच्याकडे एक हट्ट धरला, तो म्हणजे स्वराज्याभिषेकाचा. महाराजांच्या जवळपास 150, 200, 300 वर्ष आधीपर्यंत या भूमीवर कोणताही चक्रवर्ती सम्राट झालेला नव्हता. चंद्रगुप्त मौर्य वगैरे आधी झाले होते, पण नंतरच्या काळात असा एकही सम्राट नव्हता. म्हणून या भूमीला जर एखादा चक्रवर्ती सम्राट मिळाला, छत्रपती मिळाला, तर स्वराज्याचं एक मूर्त स्वरूप निर्माण होईल आणि जनतेच्या मनात एक स्वराज्य निर्माण झाल्याची भावना निर्माण होईल. हा विचार महासाहेबांनी मांडला आणि त्यावेळेस आपल्या मनाची इच्छा नसताना देखील आपल्या आईची इच्छा आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याभिषेकाला होकार दिला. 6 जून 1674 रोजी रायगडावर अतिशय उत्साहात स्वराज्याभिषेकाचा हा सोहळा संपन्न झाला आणि त्याच्या फक्त 12 दिवसांच्या नंतर 17 जून 1674 रोजी महासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या ठिकाणी बांधलेल्या आपल्या वाड्यात अखेरचा श्वास घेतला की जणू आपल्या पुत्राच्या स्वराज्याभिषेक होण्याचीच वाट त्या पाहत होत्या आणि तेवढ्यासाठीच त्यांनी यमाला पायथ्याशी थांबवून ठेवलेलं होतं. आपल्या बाळाच्या जन्माच्या आधी ज्यांनी मनाशी खुणगाड बांधली होती की येणाऱ्या अपत्याकडून मी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पूर्ण करून घेईल, हे स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पूर्ण करून घेतल्यानंतर स्वराज्याभिषेकाची सुवर्ण पहाट त्यांनी पाहिली आणि नंतरच आपलं देह अर्पण केला. यातून त्यांच्या मनाचा आत्मविश्वास किती प्रबळ होता हे आपल्याला दिसून येतं. महासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे विचार या भूमीत अजरामर राहिले आणि असं म्हणतात की महासाहेबांच्या विचारांनी फक्त एक नाही तर 2 छत्रपती घडवलेत. याचं कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मानंतर पहिल्या 2च वर्षात त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं, सईबाईंचं निधन झालं होतं आणि त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील महासाहेबांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतलेली होती. महासाहेबांच्याच संस्कारातून छत्रपती संभाजी महाराज यांचं देखील पालन पोषण झालेलं होतं म्हणून या मातीला 2 छत्रपती दिलेल्या. पुढच्या काळात आपल्या नाचून असलेल्या येसूबाईंवर त्यांनी चांगले संस्कार केले आणि येसूबाईंच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनाच्या नंतरचा देखील मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम अबाधित कसा ठेवता येईल यासाठीची मुहूर्तमेढ त्यांनी अनेक वर्ष आधीच रोवलेली होती. शिवाजी महाराजांपर्यंतचा मराठेशाहीचा इतिहास आपण सगळेजण जाणतो, पण शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचा इतिहास आता मला वाटतं छावा चित्रपटामुळे बऱ्यापैकी उजेडात आलेला आहे. पण पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर दिल्ली सोडून, दिल्लीचं तख्त सोडून दक्षिणेत चालून आलेल्या औरंगजेबाला आपल्या मृत्यूपर्यंत पुन्हा दिल्लीत कधीच जायला मिळालेलं नाही. पुढची अनेक वर्ष येसूबाई असतील, तारा राणी असतील, शाहू महाराज असतील, संभाजी कावजी असतील, अशा अनेक सरदारांनी मराठेशाहीचा हा लढा सुरू ठेवला आणि औरंगजेबाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांचा हा संघर्ष सुरू होता. मराठ्यांचा संघर्ष संपला, पण कधी? औरंगजेबाच्या निधनाने. मराठ्यांकडून नाही संपला. दिल्लीचा बादशाह औरंगजेब दक्षिणेत आला, तो कधी पुन्हा उत्तरेत गेलाच नाही. दिल्लीच्या बादशाने आपल्या डोक्यावरचं तख्त, माहितीये तुम्हाला, ती पगडी खाली फेकलेली होती, पुन्हा त्याला कधी ती परिधान करता आली नाही. या मराठी मातीला हे स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी प्रदान केलं त्या माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळेच हे शक्य झालं आणि आज आपण ज्या सुराज्यात बसलेलो आहोत हे सुराज्य त्या स्वराज्याचीच एक देणगी आहे. म्हणून आजच्या दिवशी माँसाहेब जिजाऊ यांना आदरांजली अर्पण करताना जर मी म्हटलो राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा, हे शब्द आपल्या तोंडून आपसूक बाहेर येतात. मला वाटतं माँसाहेब जिजाऊंबद्दल एवढं बोलून मी थांबावं. जर वेळ असता तर स्वामी विवेकानंद यांच्यावर देखील बोलता आलं असतं. फक्त शिकागो धर्म परिषदेचा मुद्दा मांडतो, त्यांच्याही विचारांना न्याय देण्याचं समाधान मला प्राप्त होईल. गुलामगिरीच्या गर्तेत असलेल्या आपल्या भारतासारख्या दयनीय देशातून
आपल्या दयनीय देशातलं पण श्रीमंत तत्वज्ञान अमेरिकेसारख्या देशात घेऊन जाऊन अमेरिकेच्या धर्म परिषदेत, जेथे जगातल्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक धर्माचे एक एक प्रतिनिधी आलेले होते, त्या प्रतिनिधींसमोर मांडण्यासाठी ज्यावेळेस स्वामी विवेकानंद गेले त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलाही ऑथराईज कागद नव्हता की आमच्याकडून हे प्रतिनिधी येत आहेत, रिलिव्हिंग लेटर कुठलंही नव्हतं. मग त्यांना एंट्री द्यावी की न द्यावी असा प्रश्न आयोजकांना पडलेला होता. तिथून त्यांचा संघर्ष सुरू होता. मुळात संघर्ष तर आधीच होता. ज्यावेळेस त्यांना धर्म परिषदेसाठी जायचं होतं त्यावेळेस आधी आपल्या गुरूंची परवानगी घ्यावी हा विचार त्यांच्या मनात डोकावला. पण तोवर त्यांचे गुरुजी असलेले स्वामी रामकृष्ण परमहंस यांचं निधन झालेलं होतं. पण गुरुमाता अजून आश्रमात राहत होत्या. म्हणून ते गुरुमाता शारदा मातांजवळ गेले आणि म्हणाले, माते असा असा कार्यक्रम अमेरिकेत होतोय, गुरुजींची जर इच्छा असती तर मी त्या कार्यक्रमाला नक्की गेलो असतो. आपलं काय मत आहे? आपली परवानगी असेल तर मला आशीर्वाद द्या. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या गुरूंच्या शिक्षणातून मी यासाठी पात्र असेल तर आपले आशीर्वाद द्या. मी शिकागो येथे जाऊ इच्छितो. गुरुमाता मा शारदांनी त्यांना सांगितलं. त्या आश्रमात बसल्या होत्या. भाजी चिरण्याची स्वयंपाकाची तयारी सुरू होती. त्यांनी म्हटलं, नरेंद्रा ते सगळं ठीक आहे. तोपर्यंत ते विवेकानंद नव्हते, ते नरेंद्र होते. त्यांनी सांगितलं, नरेंद्रा ते सगळं ठीक आहे, ती सुरी फक्त मला दे, भाजी चिरायला जरा मदत कर. नरेंद्राच्या मनात प्रश्न पडला की मी अमेरिकेसारख्या धर्म परिषदेला जाण्याचा विचार मांडतोय आणि माता मला भाजी चिरण्याचं काम सांगतात. त्याला अरे तू सुरी तर दे. त्यांनी सुरी आणली आणि सुरी आपल्या राजमाता गुरुमाता शारदामाईंच्या हातात देताना ते माईंच्या डोळ्यात पाहत होते की माईंच्या मनात नेमकं काय चाललंय. माईंनी सुरी घेतली, भाजी चिरायला सुरुवात केली आणि म्हणाल्या, नरेंद्रा तू अमेरिकेला शिकागोला धर्म परिषदेसाठी भारताचं तत्वज्ञान मांडण्यासाठी पात्र आहेस. तू निश्चिंत मनाने जा. नरेंद्रानं विचारलं, मगाशी मी विचारलं त्यावेळेस तुम्ही उत्तर दिलं नाही आणि आता मात्र म्हणताय की पात्र आहे, नेमकं असं काय झालं? त्यावेळेस शारदामाई म्हणाल्या की रे, ज्यावेळेस तू मला सुरी माझ्या हातात दिली त्यावेळेस सुरीची धार तू स्वतःच्या हातात ठेवली होती आणि सुरीची मूठ तू माझ्या हातात दिली. भारतीय तत्वज्ञान हेच सांगतं, दुःख असतील ते आपलीशी करा आणि सुख सकल जणांना द्या. हा विचार तुझ्या मनात रुजलेला आहे आणि हा विचार तू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी आता मात्र पात्र आहेस. तू निश्चिंत मनाने जा. त्यांची भगवी वस्त्र पाहून अमेरिकेत त्यांना कुणी जवळ करत नव्हतं, आपलंसं करत नव्हतं. सगळेजण त्यांची थट्टा मस्करी करत होते. त्यांना बोलण्यासाठी देखील सगळ्यात शेवटची संधी देण्यात आली. पण शेवटच्या 2 मिनिटात संधी मिळाल्यावर त्यांच्या पहिल्याच वाक्याने सारं सभागृह दणाणून गेलं. टाळ्यांचा कडकडाट 2 मिनिटे सुरू होता. मगाशी कोणीतरी येथे सांगितलं, ते वाक्य होतं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. असं काय आहे या वाक्यात की 2 मिनिटं टाळे वाजवाव्यात? आपलंसं करणारं त्यांचं वक्तव्य होतं. त्याच्या आधी जेवढ्या सगळ्या धर्म परिषदेतले प्रतिनिधी आले होते प्रत्येकाचे शब्द होते, लेडीज अँड जेंटलमॅन, सभ्य स्त्री पुरुष हो. आपल्या धर्माचं आपल्या देशाचं वर्चस्व आणि समोरचे फक्त सभ्य स्त्री आणि पुरुष आहेत, ते माझे कुणीच नाहीत. पण 12व्या शतकात ज्ञानेश्वरांनी जे पसायदानात मांडून ठेवलेलं आहे, हे विश्वची माझे घर, हा विचार स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेस मांडला आणि अमेरिकेतल्या सर्वांना भावंड म्हणून उद्बोधलं. हा विचार त्या अमेरिकेतल्या माणसांना प्रचंड आवडला आणि कोण कुठून येणारा हा फकीर आपल्या सगळ्यांना भावंड संबोधतो, बंधू आणि भगिनी म्हणतो आणि आपलंसं करतो. हा विचार त्यांच्या मनाला शिवून गेला. हे तत्वज्ञान त्यांच्या मनाला भिडलं आणि 2 मिनिटं बोलायला वेळ मिळालेला असताना पुढचे 2 तास स्वामी विवेकानंद अखंडपणे बोलत होते. 17 दिवस ही धर्म परिषद सुरू होती आणि पुढचे 17 दिवस स्वामी विवेकानंद यांना बोलण्यासाठी दररोज संधी दिली गेली. फक्त 17 दिवस नाही, ही धर्म परिषद संपल्यानंतर अमेरिकेतल्या विविध विद्यापीठांमध्ये, विविध कॉलेजांमध्ये विवेकानंदांना बोलण्याची संधी दिली गेली. जवळपास 2.5 वर्ष विवेकानंद अमेरिकेत राहिले. अमेरिकेत हिंदू धर्माचा, हिंदू तत्वज्ञानाचा, भारतीय संस्कृतीचा त्यांनी प्रचार केला, प्रसार केला आणि समजून दिलं जगाला की आमची देशाची अवस्था जरी गुलामगिरीची असेल, भौतिकदृष्ट्या आम्ही गरीब असू पण आध्यात्मिकदृष्ट्या आम्ही श्रीमंत होतो आणि श्रीमंत आहोत. आणि ही श्रीमंती आम्हाला आमच्या धर्मानं दिलेली आहे, आमच्या भारतीय संस्कृतीनं दिलेली आहे. हा विचार त्यांनी त्यावेळी मांडला. त्यांच्या शिकागोच्या धर्म परिषदेतला एक किस्सा असा आहे, एक प्राध्यापक होते, ते नेहमी त्यांची थट्टा करायचे
भगवी वस्त्र पाहून त्यांना त्यांचा राग यायचा आणि कुठल्या तरी गुलामगिरी पत्करलेल्या देशातला कोणीतरी एक रानटी सभ्यतेचा माणूस माझ्या शेजारी येऊन बसतो म्हणून ते उठून निघून जायचे. जेवणाच्या हॉलमध्ये ज्यावेळेस तो सभ्य प्रोफेसर ते जेवण करत होते त्यावेळेस स्वामी विवेकानंद देखील आपलं जेवणाचं ताट घेऊन त्याच्या जवळ गेले आणि त्या टेबलावर जेवणासाठी बसले. त्यावेळेस इंग्रजीतनं तो म्हणाला, द स्वॅन अँड द पिग कॅन नॉट सिट टुगेदर फॉर डिनर. एक राजहंस आणि एक डुक्कर एका पंक्तीला बसू शकत नाही. विवेकानंदांचा हा अपमान विवेकानंदांनी आपल्या तत्वज्ञानानं आपल्या विचारानं त्यांच्यावरच उलटवला आणि विवेकानंद म्हणाले, यस यू आर ॲब्सोल्युटली राईट. अ स्वॅन अँड पिग कॅन नॉट ईच टुगेदर, देअरफॉर आय एम फ्लाइंग ऑन अनदर टेबल. अशा प्रचंड बुद्धिमत्तेच्या स्वामी विवेकानंद यांनी पुढच्या अनेक वर्ष भारताच्या जनाजनात मनामनात हिंदवी स्वराज्याची, हिंदुस्थानाची, हिंदू धर्माची आणि भारतीय संस्कृतीची ज्योत प्रज्वलित केली. पुढे भारतात परतल्यानंतर त्यांनी युवकांसाठी, देशांसाठी अनेक शिबिरं घेतली, त्यातून आपले विचार मांडले. रामकृष्ण मिशनची स्थापना केली, त्यातून देशासाठी आवश्यक असणारे युवक कसे तयार होतील यासाठी प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांची जयंती आज युवक दिवस म्हणून देशभर साजरी केली जाते.